लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी म्हणून या ठिकाणी यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आलेली आहे। लाईफगार्ड्स असतील, बोटी असतील, जसं परंपरेप्रमाणे त्या ठिकाणी कोळी बांधवांच्या बोटी असतात त्यासुद्धा सज्ज झालेल्या आहेत। पुढच्या काही क्षणातच लालबागच्या राजाची ही भव्य अशी मूर्ती मोटराईज तराफ्यावर विराजमान होईल। चढवण्याचा प्रयत्न जो आहे तो गेल्या काही तासांपासून होताना आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास आता 1 तास होत आला हा संपूर्ण लालबागचा राजा जो आहे तो तराफ्यावरती चढवण्यावरती। आता आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी कोळी बांधव आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतात। या अत्याधुनिक तराफ्यावरतून संपूर्ण विसर्जन करण्याची ही लालबागच्या राजाची पहिलीच वेळ आहे। यावर्षी खरं तर अत्याधुनिक स्वयंचलित तराफा जो आहे तो लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून तयार करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण तराफ्यावरतूनच आता हा विसर्जन जो आहे लालबागच्या राजाचं ते खोल समुद्रात केलं जाणार आहे। आणि आपण पाहू शकतो की गेल्या 1 तासाभरापासून लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवण्याकरता काही अडचणी ज्या आहेत त्या येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि जी अलाइनमेंट आहे मूर्तीची आणि या संपूर्ण तराफ्याची ती होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे संपूर्ण अडथळा जो आहे तो तराफ्यावरती मूर्ती चढवण्याचा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। तरी देखील आता लाईफ जॅकेट घालून जे त्या मंडळाचे कर्मचारी असतील किंवा पोलीस कर्मचारी, कोस्ट गार्डचे आणि कोळी बांधव जे असतील ते या ठिकाणी लालबागचा राजा जो आहे तो आता तराफ्यावरती चढवण्याकरता या ठिकाणी एकत्रित जमलेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। थोड्या वेळापूर्वी लालबागच्या राजाच्या या मूर्तीसमोरच अनंत अंबानी हे देखील उपस्थित होते, परंतु लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती कुठेतरी तराफ्यावरती चढत नव्हती। आणि त्यानंतर आता मात्र अनंत अंबानी जे आहेत ते या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। त्यांच्यासाठी एक बोट आलेली, त्या बोटीमध्ये बसून ते या ठिकाणाहून निघून गेलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवण्याचा जो आहे तो प्रयत्न जो आहे तो कोळी बांधव असतील, मंडळाचे कार्यकर्ते असतील, पोलीस असतील, कोस्ट गार्डचे अधिकारी असतील त्यांच्याकडनं या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि दुसरीकडे आपण पाहू शकतो की हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांची अलोट गर्दी जी आहे ती गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेली आहे। आपल्या बाप्पाला भावनीय संपूर्ण पाणावलेल्या डोळ्यांनी संपूर्ण निरोप देण्याकरता ही गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती गिरगाव चौपाटीवरती या ठिकाणी दाखल झालेली आहे। आणि काही गणेश भक्त तर संपूर्ण समुद्रात उतरलेले आहेत आणि समुद्रात उतरून आपल्या बाप्पाच्या निरोपासाठी या ठिकाणी उतरलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या प्रकारांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता खबरदारी म्हणून मुंबई पोलीस, कोस्ट गार्ड हे सगळेच जवान जे आहेत ते या ठिकाणी तैनात झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संपूर्ण गिरगाव चौपाटीवरती इतर देखील मुंबईतले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले जे गणपती बाप्पा आहेत, उंच मूर्त्या आहेत गणपतींच्या, त्या देखील विसर्जनासाठी या ठिकाणी आलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि ठिकठिकाणी गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्या गणेश मूर्त्या ज्या आहेत कालपासून त्यांची विसर्जन मिरवणूक जी आहे ती त्यांच्या मंडळातून निघालेली होती आणि आज सकाळी जे आहेत या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या मुंबईत आलेल्या गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक 18 ते 20 तास चालली आणि यानंतर आता लालबागचा राजा जो आहे तो गिरगाव चौपाटीवरती विसर्जनाकरता दाखल झालेला आहे। आणि आता तराफ्यावरती लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती चढवल्यानंतर शेवटची आरती जी आहे ती तराफ्यावरती केली जाईल आणि या संपूर्ण आरतीनंतर खोल समुद्रात जाऊन संपूर्ण लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु त्या अगोदर लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवण्याकरता काही अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होताना पाहायला मिळतंय। हा संपूर्ण नवीन तराफा जो आहे तो या वर्षी लालबागच्या राजाच्या मंडळाकडून तयार करण्यात आलेला होता। हा संपूर्ण तराफा जो आहे तो गुजरातमधून तयार करण्यात आलेला आहे आणि या स्वयंचलित तराफ्यावरतून लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते कुठेतरी
ते कुठेतरी या संपूर्ण खोल समुद्रात जाऊन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की मुंबई पोलिसांचं दल मुंबई पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई पोलिसांची स्पीड बोट जी आहे त्या 2 स्पीड बोट या ठिकाणी दाखल झालेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई पोलीस देखील मोठ्या संख्येने या समुद्रात असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। दुसरीकडे लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवण्याकरता काही अडचणी या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळतात। गेल्या तासाभरापासून लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेली आहे, परंतु ती मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवण्याचं जजमेंट जे आहे ते येत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तिथे काही तांत्रिक त्या मूर्ती चढवण्याच्या संदर्भात होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे गेल्या 1 तासाभरापासून लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे ती सध्या या गिरगाव चौपाटीवरतीच आहे आणि या तराफ्यावरती आता पुन्हा एकदा लालबागच्या राजाची मूर्ती चढवण्याचा प्रयत्न जो आहे तो कोळी बांधव असतील, लालबागच्या राजाचे मंडळाचे कार्यकर्ते असतील, हे सर्वच या ठिकाणी पुन्हा एकदा हा प्रयत्न जो आहे तो करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। परंतु दरवर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते जवळपास 10 ते 11 वाजेच्या दरम्यान होत असतं आणि आता आपण पाहू शकतो की 9:30 वाजलेत सकाळचे आणि आता गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा तर दाखल झालाय, परंतु गेल्या 1 तासाभरापासून त्या तराफ्यावरती लालबागचा राजा हा चढवण्याच्या संदर्भात काही अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे हा संपूर्ण विसर्जनाच्या संदर्भातला हा उशीर जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि आता संपूर्ण ही गणेश भक्तांची हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेली आहे। गेल्या अनेक तासांपासून आपण हा संपूर्ण गिरगाव चौपाटीचा हा परिसर पाहिला, जिथे नजर जाईल तिथे आपल्याला संपूर्ण गणेश भक्तांची गर्दीच आपल्याला पाहायला मिळते। हे गणेश भक्त कालपासून गिरगाव चौपाटीवरती ठाण मांडून बसलेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याकरता आणि आता लालबागचा राजा या गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेला आहे आणि गिरगाव चौपाटीवरती या लालबागचा राजा जो आहे तो आता तराफ्यावरती नेण्यात येईल, परंतु तराफ्यावरती नेत असताना काही अडचणी ज्या आहेत ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात। तरी देखील जे प्रयत्न आहेत लालबागच्या राजाला तराफ्यावरती नेण्याच्या संदर्भात ते प्रयत्न जे आहेत ते आता सध्या कोळी बांधव असतील, मंडळाचे कार्यकर्ते असतील यांच्याकडनं होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। हे दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी या ठिकाणी पूर्णपणे सज्जता आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाला अत्याधुनिक असा जो मोटराईज तराफा बनवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी विराजमान केलं जाईल आणि मगच लालबागच्या राजाला विसर्जनासाठी खोल समुद्रात नेलं जाईल। ही दृश्य जी आपण पाहतोय ही गिरगाव चौपाटीवरची, खरं तर विसर्जनावेळी संपूर्ण गिरगाव चौपाटीचा हा परिसर भक्तांनी फुलून गेलेला असतो आणि आत्ता सुद्धा एकीकडे सगळ्याच भाविकांच्या डोळ्यात अश्रू आहेत, तर दुसरीकडे हे सगळेच भक्तगण आलेले जे आहेत ते लाडक्या बाप्पाला साकडं घालतायत, साथ घालतायत, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या। त्या ठिकाणी पूर्णपणे अशी तराफ्यावर विराजमान करण्याची बाप्पाला प्रक्रिया सुरू आहे। अत्याधुनिक असा हा मोटराईज तराफा, अर्थात यावेळेला हा पहिल्यांदा मोटराईज तराफा वापरला जातोय, त्यामुळे त्याला म्हणजे बाप्पाच्या मूर्तीला, लालबागच्या राजाच्या मूर्तीला त्या ठिकाणी विराजमान करण्यासाठी एक अंदाज येणं, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा या सगळ्याचा अंदाज येणं थोडंसं पहिलीच वेळ असल्यामुळे थोडंसं त्यांना सुद्धा ही कठीण जात आहे। त्यामुळे कशा प्रकारे हे विराजमान बाप्पाला त्या मूर्ती तराफ्यावर केलं जाईल, बाप्पाची मूर्ती त्या तराफ्यावर कशा प्रकारे विराजमान करता येईल, या सगळ्याचाच अंदाज हे सगळे पदाधिकारी आणि त्या ठिकाणची संपूर्ण यंत्रणा घेताना आपण पाहतोय। तटरक्षक दलाचे जवानही सध्या दाखल झालेले आहेत समुद्रामध्ये, तर अनेक बोटी देखील कोळी बांधवांच्या या तराफ्याच्या आजूबाजूला सध्या दाखल झालेल्या आहेत। सध्या हा तराफा आपण पाहतोय अत्याधुनिक असा हा तराफा आहे, तर भरतीची वेळ आहे त्यामुळे पाणी जे आहे ते सध्या वाढत चाललेलं आहे।